13 तारखेला सर्व देशभरच एक तिरंगा पदयात्रा रॅली सुरू आहे। सगळ्या देशात उत्साहानं ही रॅली सुरू आहे। आपण बघतो विजयदादांनी 1947 पासूनचा इतिहास सांगितला, पण 2014 पासून या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाहीचं राज्य नरेंद्र मोदी आणि अमित भाई शाह यांच्या माध्यमातून सुरू झालं। या 12 वर्षाच्या काळामध्ये भारतात जे प्रलंबित प्रश्न होते, जे अनेक वर्ष प्रलंबित ठेवण्याचं काही लोकांनी काम केलं होतं, ते संपवण्याचं, ते चांगल्या दिशेने करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं। आणि त्यात श्रीराम मंदिराचा विशेष उल्लेख करता येईल, 370चा उल्लेख करता येईल, असे अनेक चांगले कायदे करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी आणि अमित भाई शाहनी केला। 2014 पासून एकाही केंद्रीय मंत्र्यावर, एकाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही। असं सगळं चांगलं सुरू असताना, देशाचं नाव जगभर होत असताना, मूठभर लोक, 2-5% लोक या आपल्या चांगल्या मोमेंटला घाबरून काळजीला आता एकत्र येऊन काहीतरी चुकीचा प्रयत्न करत आहेत, रस्त्यावर येऊन चुकीचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि त्यामुळं आज आपलं जे राष्ट्र सगळ्यात एक नंबरकडे घोडदळ करत आहे, त्यात कुठलाही बाधा आणू द्यायची नसेल तर आपण सगळ्यांनी अशाच पद्धतीने एक राहिलं पाहिजे। आणि आजची ही रॅली सर्वपक्षीय रॅली आहे, राष्ट्रावर प्रेम करणाऱ्यांची रॅली आहे। अशी सगळी मंडळी आज इथं आहेत। या सगळ्यांना मी सांगतो की आपण एक दिलानं राहिलो तर येणाऱ्या काळामध्ये भारत हा विश्वगुरु झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक दिलानं राहणं, एक विचारानं राहणं गरजेचं आहे। आजपासून आपण आपल्या घरावर तिरंगा लावायचा आहे, आपण तर लावायचा आहे, पण प्रत्येक भागातल्या नागरिकांना हा झेंडा लावला पाहिजे याची काळजी घेऊया आणि भारतभर एक संदेश देऊया की प्रत्येक घरावर तिरंगा लागतो। आतापर्यंत असं होतं की एक ठराविक ठिकाणी झेंडा लागायची परवानगी होती, पण नरेंद्र मोदींनी ठरवलं की हा देश सर्वांचा आहे, सर्वांच्या घरावर तिरंगा राहिला पाहिजे आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात तिरंगाबद्दल आस्था असली पाहिजे। म्हणून आज सगळ्यांना विनंती आहे की आज आपण सगळ्यांनी घरावर झेंडा लावलेला 15 तारखेला 6 वाजता उतरायचा आहे, त्याचा आपण नीट त्याची काळजी घ्यायची आहे ही सगळ्यांना विनंती करतो। आणि आज एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहिलात, आमचे सगळे नेते अमोल माणिक साहेब असतील, विजय जाधव, महापौर ताई असतील, विजय जाधव, जयंत पाटील सर, आमचे मुरली जाधव, सगळे नगरसेवक, नगरसेविका, सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते हे सगळे उपस्थित झाले, त्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो।